असं म्हटलं होतं की पाकिस्तान हा अत्यंत विश्वासघातकी देश आहे आणि ते काहीतरी उलट सुलट काम करतील तर म्हणून त्यांच्यावरती आपलं पूर्ण लक्ष असणं हे गरजेचं आहे. आणि हे जे शस्त्रसंधी जी झालेली होती तर त्याच्यामध्ये एक असा प्रवाह पुढे येत होता म्हणजे आमच्या याला की काही प्रमाणात गॅरंटी ही डोनाल्ड ट्रम्प किंवा अमेरिकेने दिली होती की पाकिस्तान याच्या पुढे दहशतवादी कृत्य जे कुठलंही करणार नाही वगैरे. आता जर उल्लंघन झाल्याची जर बातमी बरोबर असेल तर नक्कीच पाकिस्तानला शिक्षा मिळायला पाहिजे. पहिले आपण डोनाल्ड ट्रम्पला विचारायला पाहिजे की तुम्ही जर एवढं मोठे म्हणजे हे करून शस्त्रसंधी केल्याचा दावा केला तुमची जबाबदारी काय आहे. तर मी त्याच वेळेला म्हटलं होतं की अंमलबजावणी ही अतिशय महत्वाची आहे आणि पाकिस्तान वेगवेगळ्या पद्धतीने गडबड करायचा प्रयत्न करेल. आणि मला खात्री आहे की शस्त्रसंधी झालं असेल तर त्याचं विश्लेषण केलं जाईल आणि त्याच्यानंतर जी कारवाई करायची आहे ती नक्कीच केली जाईल. बघूया. तर आपण जी माहिती देतो ती म्हणजे थोडीशी जी माहिती आपल्याकडे मिळाली त्याच्यावरती आपण विश्लेषण करतो. पण जे तिथले आर्मी हेडक्वार्टर्स असेल त्यांच्याकडे भरपूर माहिती असते आणि ते बरोबर बघतील. आता मला इथे दिसतंय की ओमर अब्दुल्ला पण म्हणतायत की पुष्कळ एक्सप्लोजन झाले वगैरे आणि ड्रोन आत आली असावी वगैरे आणि उधमपूरनं सुद्धा ड्रोन आली असावी अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत. तर नक्कीच ते उल्लंघन आहे. मला खात्री आहे की त्याची म्हणजे याचे पूर्ण विश्लेषण होऊन योग्य ती कारवाई ही केली जाईल. ठीक आहे. निश्चित. हेमंत सर, मात्र ज्या प्रकारे अमेरिकेनं मध्यस्थी केली होती या मध्यस्थीनंतरही आता पाकिस्तान असं का वागलं असेल यामागची प्रमुख कारण काय वाटतात? असं आहे, पाकिस्तान एक रोग स्टेट आहे. त्यांच्यामध्ये पुष्कळ एकमेकांत आपसात भांडणं असतात. पाकिस्तानी सैन्य विरुद्ध पाकिस्तानी राजकीय पक्षात भांडणं असतात. वेगवेगळी कारणं असतात. तर त्या कारणात मला जायची इच्छा नाहीये. परंतु मुख्य असं आहे की शस्त्रसंधी तुटली आणि ते दिसतं पण उमर अब्दुल्ला सुद्धा म्हणतायत की देयर इज नो सीज फायर म्हणून. तर त्याच्या आणि ब्लॅकआउट पण झालेला आहे पठाणकोट फरीदाकोट वेगवेगळ्या सीमावर्ती भागामध्ये. तर नक्कीच ही तुटलेली आहे. तर विश्लेषण करा आणि फटाफट पाकिस्तानच्या विरोधात कारवाई करा हेच माझं मत राहील. निश्चित. हेमंत सर, जसा तुम्ही उल्लेख केला की अमेरिकेनं डोनाल्ड ट्रम्प यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये मध्यस्थी केली होती. आता अमेरिका जर या पद्धतीनं कारवाई या सगळ्या युद्धविरामावर जर कारवाई करायला गेलं तर हे पाकिस्तानला किती महागात पडेल? नक्कीच पाकिस्तानला महागात पडू शकतं. पण म्हणजे आपण अमेरिका सुद्धा त्याचं हे विचारायला पाहिजे की तुम्ही मोठं गॅरंटी दिली आणि ही कशी तुटली. म्हणजे तर म्हणजे पुष्कळ ठिकाणी उल्लंघन दिसतं. इव्हन जी इंटरनॅशनल बॉर्डर आहे तिथे पण उल्लंघन दिसतंय आणि ब्लॅकआउट ही त्या भागात सुद्धा होताना दिसतंय. तर म्हणजे मल्टिपल ठिकाणी हे झालेलं आहे. तर नक्कीच आपल्याला त्याच्या विरोधात कारवाई करायलाच पाहिजे. हेमंत सर, ज्या प्रकारे आपण जर आज दिवसभरातला घटनाक्रम पाहिला तर अगदी ही युद्धविरामाच्या घोषणेपूर्वी आज भारतानं डिक्लेअर देखील केलं होतं की जर पाकिस्ताननं कुरघोडी केली तर त्याला आम्ही युद्धजन्यसाठी पाऊल समजू असं थेट इशारा भारतानं दिला होता. त्यानंतर युद्धविराम जरी झाला आता पाकिस्ताननं ही जी कुरघोडी केली आहे ती नक्कीच आता भारताकडून पुढचं पाऊल कशा पद्धतीने उचललं जाईल? नक्कीच आपण आक्रमक कारवाई करायला पाहिजे पाकिस्तानच्या विरोधात. कारण जे एक्सप्लोजन्स होत आहेत आणि ज्याप्रमाणे येते असं वाटतं की ड्रोन हल्ले असावेत असं हे दिसतं आहे. आणि अनेक ठिकाणी झाले म्हणजे नुसतं एलओसीच नाही, इंटरनॅशनल बॉर्डर आणि इव्हन काश्मीरच्या बाहेर सुद्धा झालेलं आहे. आणि उमर अब्दुल्ला यांनी काही व्हिडिओ सुद्धा शेअर करता येते की जे त्यांना आक्षेप न उठताना दिसतंय ते म्हणजे. तर याच्यावरून असं दिसतंय की ड्रोन हल्ले असावेत. कारवाई करायला ते विरुद्ध आणि मला खात्री आहे की ती केली जाईलच पाहिजे. निश्चित. धन्यवाद हेमंत सर आपण साधलेल्या या संवादासाठी आणि या विश्लेषणासाठी. त्यामुळे एकंदरीतच सध्या जी परिस्थिती आपण पाहतोय मोठी अपडेट सध्या समोर येते. आपण हे ट्विट पाहतोय ओमर अब्दुल्ला यांचं पाकड्यांनो तुमचं चाललंय काय असा प्रश्न पाकड्यांना मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी उपस्थित केलाय. तर पुन्हा एकदा जाऊयात. आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आमच्यासोबत जोडला गेलेत. शुभम, ज्या पद्धतीने आपण हेमंत सरांचं देखील म्हणणं ऐकलं असेल की पाकड्यांनी हे कुरघोडी करण्यामागे अनेक कारणं असू शकतात, मात्र अमेरिकेनं जी मध्यस्थी केली होती आता डोनाल्ड ट्रम्प हे यावरती नेमकं काय बोलतात याकडे सर्वांचंच लक्ष असेल.
अर्थातच मध्यस्थी डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती आणि डोनाल्ड ट्रम्प असेल किंवा ते त्यांचा देश असेल हे काही छोटे नाही आहेत, कारण की त्यांचं कुठेतरी मोठं आहे सर्व काम. त्याच कारणामुळे भारताने देखील मध्यस्थीसाठी त्यांना स्वीकारलं होतं, पाकिस्तानने देखील त्यांनाच जे आहे मध्यस्थीसाठी घेतलं होतं आणि शांतता होईल युद्ध बंदसाठी जे आहे त्यांच्याकडे विनंती जी आहे पाकिस्तानकडनं करण्यात आली होती. पण मात्र आता नेमकं झालंय काय अंकिता, यापाठी अजून एक असा प्रश्न उपस्थित होतोय की नेमका हा हमला जो आहे तो कोणाकडनं करण्यात येतोय, दहशतवाद्यांकडनं करण्यात येतोय की पाकिस्तान सरकारकडनं करण्यात येतोय, पाकिस्तानची जी सैनिक आहेत त्यांच्याकडनं करण्यात येतोय. ह्या सर्व गोष्टींचं उल्लंघन जे करण्यात आलेलं आहे याचा उलगडा होणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण की हा हल्ला जो झालेला आहे खरं पाहायला गेलं तर कालच्यापेक्षा आज थोडी तीव्रता जी आहे हल्ल्यामागची ही थोडी जास्त आहे. एकीकडे नागरिक जे आहेत ते देखील संतुष्ट झाले होते, म्हणून देखील आता भीतीचं वातावरण जे झालंय हे एक कारण आहे. पण मात्र अनेक ठिकाणी आज पंजाब, राजस्थान आणि जम्मू काश्मीर हे तिन्ही या तिन्ही स्टेट्समध्ये जे आहेत, राज्यांमध्ये जे आहेत सायरन्स जे आहेत ते वाजवण्यात आलेले आहेत. अनेक ठिकाणी ब्लॅकआउट जे आहेत ते करण्यात आलेले आहेत. लोक जे आहेत पुन्हा एकदा भयभीत झालेले आहेत, कारण की एकीकडे त्यांनी शांतीचा मार्ग जो आहे तो त्यांनी शांतीसाठी त्यांनी आवाज दिला होता, पण मात्र आता त्यांना नेमकं असं काय घडलं, काही तासातच जे आहे त्यांनी भूमिका आपली बदललेली आहे आणि पुन्हा एकदा ड्रोन्स असतील ते पुन्हा एकदा दिसून आलेले आहेत. आपलं एअर डिफेन्स सिस्टीम आहे ते जम्मू काश्मीरमध्ये सध्या जोरदार ऍक्टिव्ह झालेलं आहे. मागील काही तासांपासून म्हणजे पाऊण ते 1 तासांपासून या सर्व हालचाली ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. 8 नंतर हे सगळं सुरू झालेलं आहे, त्यामुळे पाकिस्तानचा पुन्हा एकदा रात्रीच खेळ चालले हे तिसऱ्या दिवशी देखील कायम असल्याचं दिसून येत आहे. पण मात्र याच्यामध्ये त्यांनी मध्यस्थी घेतली होती, हा त्यांच्यासाठी एक हास्याची गोष्ट आहे की आपल्यासाठी हा देखील प्रश्न जो आहे तो आता उपस्थित होत आहे. अंकिता, निश्चित जशी माहिती आपल्या समोर येते की पाकिस्तानी लष्करानं ही पाकिस्तान सरकारनं जो निर्णय घेतला होता युद्धविरामाचा त्या विरोधातच आता बंड पुकारल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे पाकिस्तानचा जो हा अंतर्गत वाद आहे त्यामुळे आता कुठेतरी याचे परिणाम भारतावर होताना दिसून येत आहेत. अर्थातच अंतर्गत वाद हे आपण म्हणू शकत आहे, कारण की त्यांच्यामध्येच कुठेतरी नीट प्रकारे जे आहे दहशतवादी असतील किंवा मग त्यांचे सैन्य दल असतील, जसे आपल्याकडे 3 प्रकारचे सैन्य दल आहेत तसे त्यांच्याकडे देखील आहे. हे नेमकं करण्यात कोणामुळे येत आहे, कोणाच्या सांगण्यावरनं करण्यात येत आहे, याच्यापाठी काही वेगळं रहस्य आहे का, याच्यापाठी काही वेगळं गुप्त अजून काही वेगळी त्यांची युक्ती आहे का, हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. कारण की पाकिस्तान जे आहे ते खाली झालेलं आहे, महत्त्वाची शहरही रिकामी झालेली आहे आणि याची कन्फर्मेशन जे आहे ते देखील आपल्याकडे आहे. कारण की इतक्या प्रमाणात हल्ला जो करण्यात येत आहे त्याच्यामध्ये फक्त इन्फ्रास्ट्रक्चरला जे आहे धोका होत आहे, इन्फ्रास्ट्रक्चर पडत आहे, पण मात्र तिथे नागरिक जे आहेत, सिव्हिलियन्स असतील किंवा मग दहशतवादी असतील यांच्या कंडिशन्स बद्दल कोण जखमी आहे का, कोण मृत्यू झालेला आहे का, याची पूर्णतः माहिती जी आहे ती समोर तर येत नाहीये आणि नागरिकांकडनं सोशल मीडियावर देखील जे आहे सांगण्यात येत नाही आहे की नेमकं झालेलं काय आहे, याच्या पाठी नेमकं चाललंय काय, पाकिस्तानचं चाललंय काय आणि पाकिस्तानमध्ये चाललंय काय, या 2 महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत. सध्याची परिस्थिती पाहता ब्लॅकआउट केलंय, सायरन वाजवण्यात येत आहेत आणि ड्रोन जे आहेत अजून देखील दिसून येत आहेत. स्फोटांचे आवाज जे आहेत ते देखील अनेक ठिकाणी जे आहेत ऐकण्यात आलेले आहेत. श्रीनगरमध्ये आणि पंजाबमध्ये देखील काही भागांमध्ये जे आहे स्फोटांचे आवाज जे आहेत ते ऐकण्यात आलेले आहेत. मात्र शुभमच्या पद्धतीने आपण पाहतोय की आता या संदर्भात आता पुढचं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुम्ही असेच जोडलेले राहा, आणखी तुमच्याकडून या संदर्भातली माहिती हवी आहे. मात्र